काल एक बातमी समोर आली आणि त्या बातमीमध्ये असं लिहिलं की विराट कोहली आणि अनुष्का शर्माने एक मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या अलिबागमध्ये केली आहे. तिथं त्यांनी जमीन काहीतरी विकत घेतली आणि तिथं आता ते बंगला बांधतील, काय फार्म हाऊस बांधतील, या सगळ्या गोष्टी करतील. ते अलिबाग किंवा रायगडच्या बाजूचा, मुंबईच्या आजूबाजूचा प्रदेश हा संपूर्णपणे या बाहेरच्या मोठमोठ्या लोकांनी स्वतःचे फार्म हाऊस, बंगले वगैरे सगळं बांधण्यासाठी विकत घेतलाय. लोणावळ्याची, महाबळेश्वरची, आसपासच्या मोठ्या मोठ्या ठिकाणांची हीच परिस्थिती. अगदी ते लवासा वगैरे हे सगळं गेलेलं तुमच्या हातातून, जे तुमच्या बापजाद्यांचं होतं. आणि मी ही काल स्टोरी ठेवल्यानंतर एका मुलाने मला कमेंट केली आणि त्याने समोरनं सांगितलं की जर काम नाही भेटलं तर बसून नुसतं काय खाणार, असा हा प्रश्न विचारतोय. आता त्याचा पुढचा शब्द ते वाचा तुम्ही या फोटोमध्ये. म्हणजे काम नाही भेटलं तर बसून काय करणार आपण, मग जमिनी विकल्या पाहिजे, त्यांतला आलेला पैसा आपण बसून खाल्ला पाहिजे. बसून काय करायचं, जे काय मराठी माणसानं करायचं ते बसून करायचं. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, अंगाला झीज कटली होऊ द्यायची नाही. जमिनी फक्त अशा विकत विकत राहायचं आणि नंतर निवडणूक आल्या की बोंबलत बसायचं. म्हणून मराठी माणसा, तू जोपर्यंत अजून खड्ड्यात कुठे जात नाहीस ना, तोपर्यंत तू जागा होणार नाहीस. ही आमची मानसिकता आहे. त्याच्यामुळे या बाहेरच्या गुजराती भैया बियांना शिव्या देण्या अगोदर आपल्या बुडाखाली काय अंधार आहे ना, तो जरा मराठी माणसाने एकदा बघावा.